नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते किचनमधून. कल्पना पूर्ण आजीसाठी दूध घेऊन बाहेर पडते आणि तेवढ्यात सायली आणि अर्जुन लपून छपून आईस्क्रीम खाण्यासाठी किचनमध्ये येतात. अर्जुन सायलीला सांगतो की लहानपणी आपण असंच काळोखात चोरून चोरून आईस्क्रीम खायचो. त्यावर तो पुढे म्हणतो, डॉक्टरांनी आपल्याला जुन्या आठवणी पुन्हा जगायला सांगितलं आहे ना. सायली त्याला हळू बोलायला सांगते. ती म्हणते, सगळे उठले तर आईस्क्रीम खायलाच मिळणार नाही. आईस्क्रीम खाताना सायलीला काही धूसर आठवणी परत आठवू लागतात आणि ती नकळत लहानपणी जसं बोलायची तसं अर्जुनशी बोलते. दोघेही किचनच्या मागे बसून लपून छपून आईस्क्रीमचा आनंद घेत असतात. सायली आईस्क्रीम खात असताना तिला लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात. ती अर्जुनला म्हणते, हळू खा आईस्क्रीम, नाहीतर तूच सगळं संपवशील. हे ऐकताच अर्जुन भावूक होतो आणि म्हणतो, तुला आठवलं ना, अगदी हेच वाक्य तन्वी लहानपणी बोलायची. दुसरीकडे सचिन महिपतचं अभिनंदन करत असतो, कारण आता महिपतचा स्वतःचा आश्रम उभा राहणार असतो. महिपत म्हणतो, ही सगळी त्या वरच्याची कृपा आहे. त्यावर सचिन आश्रमाच्या व्यवस्थापनाचा विषय काढतो. तो सांगतो की एवढा मोठा कारभार सांभाळण्यासाठी विश्वासू माणूस लागेल आणि ते काम तो करू शकतो. महिपत सुरुवातीला थोडा साशंक असतो, पण सचिन त्याचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होतो. तो म्हणतो, मला या आश्रमातून एकही पैसा नको, फक्त इथे येणार प्रत्येक माणूस पोटभर जेवून गेला पाहिजे. मात्र सचिन दाखवत असला तरी त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं. तो मनोमन म्हणतो, तुमच्या भोंदूपणाचा फायदा घेऊन मी कसा पैसा कमावतो ते आता बघाच. पुन्हा किचनमध्ये कल्पना येते आणि अर्जुन सायलीला चोरून आईस्क्रीम खाताना पाहते. ती गंमतीने विचारते, तुम्ही असं चोरून आईस्क्रीम का खात आहात. त्यावर अर्जुन लगेच उत्तर देतो, माझ्या बायकोला डोहाळे लागले आहेत. कल्पना हसत म्हणते, तुझे डोहाळे तर फारच अजब आहेत, आणि तिथून निघून जाते. कल्पना गेल्यानंतर सायली अर्जुनला विचारते की त्याने डोहाळ्यांचं कारण का दिलं. अर्जुन तिला आठवण करून देतो की प्रियाला भेटायला जाताना तिनेही असंच कारण दिलं होतं. सायलीला मात्र अजूनही काहीच आठवत नसतं. अर्जुनला मात्र तिच्या आठवणी परत येण्याची आशा वाटू लागते. यानंतर अर्जुन सायलीला खोलीत घेऊन जातो. त्याच्याकडे असलेलं एक जुनं लॉकेट दाखवून तिला काही आठवतं का ते विचारतो. इकडे अस्मिता मुलाला झोपवून नोकरीसाठी अर्ज भरत बसलेली असते. तेवढ्यात अश्विन येतो आणि तिला मुलाजवळ मोबाईल ठेवू नकोस असं सांगतो. दोघांमध्ये मनमोकळा संवाद होतो. अश्विन आपल्या भूतकाळाबद्दलची खंत व्यक्त करतो. त्यावर अस्मिता त्याला समजावते की जे घडलं ते स्वीकारून पुढे जाणं हाच योग्य मार्ग आहे. प्रिया प्रेग्नंट असल्याचं सत्य लपवल्याबद्दलही ती त्याला सांगते की निदान तिला तरी सांगायला हवं होतं. अखेर अश्विन तिची माफी मागतो आणि भावनिक वातावरण निर्माण होतं. दरम्यान अर्जुन आणि सायली पुन्हा लहानपणीचे खेळ आठवत एकमेकांच्या मागे धावत असतात. तेव्हा अचानक सायलीला अर्जुनने तिला दिलेल्या लॉकेटची आठवण येते. ती जागा आणि तो प्रसंग तिला आठवू लागतो. हे पाहून अर्जुन खूप आनंदी होतो. तो म्हणतो, कासवाच्या गतीने का होईना, पण तुला आठवायला लागलं आहे. ही सुद्धा प्रगतीच आहे. यानंतर अर्जुन सुचवतो की पुढच्या वेळी प्रतिमा आत्याच्या घरी जाऊन जुन्या आठवणी पुन्हा जगूया. सायली त्यासाठी तयार होते. त्याचबरोबर ती अर्जुनसोबत हॉस्पिटलमध्येही येणार असल्याचं सांगते. ती म्हणते, मला सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलेलं पाहायचं आहे. माझे डोहाळे समजा. अर्जुनही तिच्या हट्टाला होकार देतो. दुसरीकडे सचिनच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात. महिपतच्या माध्यमातून मोठा पैसा मिळवण्याची संधी त्याला दिसत असते. तेवढ्यात महिपत स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न करत असतो. सचिन त्याला थांबवतो. महिपत म्हणतो की त्याने खूप पापं केली आहेत आणि त्याचं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय त्याला शांतता मिळणार नाही. यानंतर सचिन आश्रमाच्या कामासाठी काही पैशांची गरज असल्याचं सांगतो. महिपत त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिजोरीची चावी त्याच्या हाती देतो आणि लागतील तेवढे पैसे घेण्यास सांगतो. सचिन तिजोरी उघडतो आणि आतली प्रचंड रक्कम पाहून थक्क होतो. त्याच्या चेहऱ्यावर लगेच लोभ स्पष्ट दिसू लागतो. तो मनात म्हणतो, ही तिजोरी तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी आहे. आता तर महिपत बाबा नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडीच माझ्या हाती लागली आहे. दरम्यान अर्जुन आणि सायली डीएनए टेस्टसाठी डॉक्टरांकडे पोहोचलेले असतात. दोघे डॉक्टरांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया समजून घेतात. इकडे प्रतिमा अर्जुन आणि सायलीची वाट पाहत असते. राकेशला मात्र भूक लागलेली असते. तो जेवणाबद्दल कुरकुर करत असतो. सुमन त्याला सांगते की अर्जुन आणि सायली आल्यावरच सगळे जेवायला बसणार आहेत. थोड्याच वेळात अर्जुन आणि सायली घरी पोचतात. राकेश लगेच तक्रार करतो की त्यांच्या येण्याची वाट पाहताना त्याला उपाशी राहावं लागलं. प्रतिमा सायलीसाठी खास थालीपीठ बनवल्याचं सांगते, पण राकेश लगेच नाराजी व्यक्त करतो. तो म्हणतो, मला थालीपीठ आवडत नाही. 2 वर्ष अमेरिकेत राहून आलो आणि आता आईच्या हातचं खायला मिळेल असं वाटलं होतं. प्रतिमा त्याला प्रेमाने विचारते की तुला काय आवडतं ते सांग, मी बनवून देईन. पण राकेश टोमणा मारत म्हणतो, सध्या सायली वहिनीच्या आवडीचं करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि याच नाट्यमय वातावरणात आजचा भाग संपतो. आता पुढे सायलीची हरवलेली स्मृती पूर्णपणे परत येणार का? डीएनए टेस्टचा निकाल नेमका काय येणार?
आणि महिपतच्या पैशांवर सचिनचा डोळा किती मोठा खेळ खेळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुमचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.